फिरवायचे, हात खांद्याच्या वरती ठेवायचे, कोपरातून हात गोल, एल्बो रोटेशन. एक सावकाश हात गोल फिरवायचे, मान सरळ ठेवायचे. ज्यांना मानेच्या मणक्यात गॅप आहे 2 सावकाश त्या लोकांसाठी उत्तम अभ्यास. 3 पाठदुखी आहे त्या लोकांसाठी चांगला अभ्यास आहे. उलटा 4 सावकाश विरुद्ध दिशेने हा अभ्यास करायचा आहे. एक गती ठेवा, अभ्यास फास्ट नाही करायचा आहे. 5 परत एकदा. 6 रिलॅक्स. पुढील अभ्यास आहे ट्विस्टिंगचा. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं, हात साईडला खांद्याच्या रेषेत, नजर समोर. सर्वप्रथमतः उजवा छातीवर घ्यायचं, मागं वळून बघायचं. एक सावकाश उजवा छातीवर घ्यायचं, मागं वळून बघायचं, मागील हाताकडे लक्ष केंद्रित करा. 2 सरळ व्हायचं आहे. परत एकदा 1 श्वास सोडा, 2 श्वास घ्या, पुन्हा शावर्तन. 1 एक्सेल, श्वास सोडायचा आहे. 4 इनहेल, आणखी एकदा 1 सावकाश, परत एकदा अभ्यास. 2 पुन्हा सरळ, सावकाश अभ्यास थांबवायचा आहे. पुढील अभ्यास आहे उत्कट आसना. दोन्ही हात खांद्याच्या रेषेसमोर, थोडं पायातलं अंतर कमी करा. 1 हात समोर करा, 1 टाचावर उचलायचे आहेत. 2 नी हाफ बेंडिंग, गुडघ्यावरती अर्ध बसायचं आहे. कंबर सरळ ठेवा, गुडघे मजबूत करण्यासाठी उत्तम, पण आधीच गुडघ्यांची तीव्र वेदना असेल तर नका करू. 3 सरळ व्हा, 4 हात खाली. श्वासावर करायचा. 1 श्वास घेत घेत टाचावर उचला. 2 श्वास सोडत सोडत नी हाफ बेंडिंग, गुडघ्यावरती अर्ध बसायचं आहे. पाठ मजबूत होते. पुढं वाकायचं, जितकं सरळ राहायचा प्रयत्न करा. 4 सरळ श्वास घेत घेत, 5 श्वास सोडत सोडत. पुढील अभ्यास आहे ताडासन. थोडंसं पायातलं अंतर घ्यायचं आहे. 1 दोन्ही हात डोक्यावरती ठेवूया. 2 सावकाश बोट स्ट्रेच करायचे, टाचावर उचलायचे आहेत. 3 पुन्हा सावकाश खाली. ज्यांना उंची वाढवायची त्या लोकांसाठी उत्तम अभ्यास आहे. पिंढऱ्या मांड्या मजबूत राहतात, पाईल्स समस्या अशा लोकांनी सुद्धा हे आसन जास्त करायचं आहे. 2 सावकाश परत खेचायचं शरीर. 3 सावकाश श्वास सोडत सोडत हात खाली. 4 पूर्ण हात खाली. पुढील अभ्यास आहे वृक्षासन. उजवा पाय, 1 सावकाश उजवा पाय, वृक्ष म्हणजे झाड, झाडासारखी स्थिती होते. 2 सावकाश, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती. एल्बो स्ट्रेट, कोपर सरळ ठेवा. परोपकार भावना माणसाकडे ती झाडाप्रमाणे. 4 सावकाश हात खाली, 5 पाय खाली. ज्यांचा बॅलन्स होता त्यांनी श्वास रोखून ठेवा, आपोआप बॅलन्स होईल. नजर केंद्रित करा एका ठिकाणी. दुसऱ्या पायानं अभ्यास. 1 दुसरा पाय घ्या. 2 सावकाश. पिंढऱ्या मजबूत होतील, खांदे मजबूत होतील. कफाचे आजार ज्यांना त्या लोकांसाठी उत्तम अभ्यास आहे. वापस 5 हात खाली घ्या, 6 पूर्ण पाय खाली. पुढील अभ्यास आहे अर्धचंद्रासना. 1 हात कमरेवरती घ्या. ज्यांना स्लिप डिस्क आहे अशा लोकांसाठी चांगला अभ्यास आहे, पण थोडं सांभाळून करायचं आहे. 2 सावकाश मागं वाकायचं, कंबरेतनं जितकं शक्य होईल तितकं. पाठदुखी कंबरदुखीसाठी उत्तम अभ्यास. 5 सरळ व्हा, सरळ हात खाली सोडायचे. पुनश अभ्यास. 1 सावकाश हात कमरेवरती. 2 श्वास सोडत सोडत मागे वाका. 3 श्वास घेत घेत सरळ व्हा. 4 हात खाली. पुढील अभ्यास आहे त्रिकोणासन. थोडंसं पायामध्ये अंतर वाढवायचं आपल्या. 1 हात साईडला खांद्याच्या रेषेत, ज्यांना त्रिकोणासारखी आकृती येते म्हणून याला त्रिकोणासन या नावाने ओळखतात. 2 उजवा पंजा थोडा साईडला वाकवायचा आहे. दुसरा हात सावकाश पायाच्या गोट्या शेजारी पकडा किंवा अंगठा पकडा किंवा जमिनीवर ठेवा. आपल्याला जे शक्य आहे ते. वरील हाताकडे लक्ष केंद्रित करा. वापस या. 5 सरळ,
विरुद्ध बाजूला 3 सावकाश विरुद्ध बाजूला जायचं आहे. वर हाताकडे बघायचं 4ला. ज्यांना कंबर दुखी आहे, सायटिक आहे अशा लोकांसाठी चांगला आहे.